Hello friends, today we are going to study template number 6, Bridge Course book, Standard 5, Subject English. What are the learning outcomes of this template? Say, listens and responds attentively to the stories, narration, description, etc. in English and follows the meaning. जे काही इंग्रजीमध्ये स्टोरी, गोष्ट, नॅरेशन, वर्णन, डिस्क्रिप्शन, वर्णन केलेलं जे आहे ते तुम्हाला इंग्रजीमधून समजून घ्यायचं आहे. इन्स्ट्रक्शन फॉर द टीचर्स अँड पेरेंट्स अँड फॅसिलिटेटर्स. माय इंग्लिश बुक फॉर मनोज मॅथ्स, पेज नंबर 22-23. तुम्हाला पेज नंबर 22-23 लास्ट इयर इंग्रजी चौथीत असताना इंग्रजीच्या पुस्तकामध्ये मनोज मॅथ्स होतं, ते काय करायचं आहे, रीड करायचं आहे. कसं तर चित्र तिथं दिलेत त्या जागी काय करायचं आपल्याला, तो शब्द म्हणायचा आहे. मी करून दाखवणार आहे. आणखी काय करायचं आहे तुम्हाला पहा. यूज पिक्चर कार्ड्स, नंबर कार्ड और नेसेसरी रिअल थिंग्स. इंट्रोड्यूस द नेसेसरी थिंग अँड नंबर्स बिफोर रीडिंग. स्टॉप ॲट पिक्चर ऑर नंबर. जिथं चित्र असेल तिथं तुम्हाला टीचरला थांबायला सांगितलेलं आहे. स्टुडंटनी काय करायचं आहे, स्टुडंट look at the picture or number cards, listen instruction attentively, repeat after teacher, respond correctly at your turn. चित्राकडं काळजीपूर्वक बघायचं, सूचना लक्षपूर्वक ऐकायच्या, शिक्षकांच्या मागं बोलायचं आणि नंतर काय करायचं आहे, तुमचा टर्न, तुमची वेळ येईल तेव्हा तुम्ही काय करायचं आहे, त्याला उत्तर द्यायचं आहे. लर्निंग ॲक्टिव्हिटीमध्ये इथं एक चित्र दिलेलं आहे आणि हे चित्र आता मी रीड करते, तुम्ही काय करा, लक्ष देऊन ऐका. पहा, दिस इज द पिक्चर अँड इन दिस पिक्चर देअर आर व्हेजिटेबल्स. फर्स्ट इज कॅबेज, सेकंड टोमॅटो, थर्ड गार्लिक, फोर्थ कॅरेट, शिमला मिर्च, रॅडिश, ब्रिंजल, cauliflower and onion. These are the pictures of vegetables. Do you understand? Now, see, facilitator reads all the paragraph A, B, C in similar manner. आणि याच प्रकारे मी काय करणार आहे, A, B, C हे 3 पॅरेग्राफ आहेत, ते काय करणार आहे, तुम्हाला पेज नंबर 22-23 वरचे 4th स्टँडर्डचे तुम्हाला वाचून दाखवणार आहे. कसे वाचायचे तुम्हाला सांगते, तुम्ही ते काय करायचे, वाचायचे आहेत. पहा आता. Now A paragraph. Manu's mother told her to go to the market. I need half a kilo each of potato and tomato. Potato, tomato. 3 lemons and a piece of ginger and some ladyfingers. Take this bag and this 100-rupee note. Be careful and come back before 5. Manu brought the potato, the tomato, 4 lemons and some ladyfingers. I did not get any ginger, Manu said. Never mind, said her mother. Now B paragraph I am reading. Munna's uncle gave her a packet of biscuits. Munnu cut the packet open. There were 12 biscuits in the packet. Munnu gave 2 of them to her uncle, 1 to her mother, and 1 to her father. She ate 2 biscuits herself. Then she gave her cat and her dog 1 biscuit each. Then how many biscuits were left? Answer: 4 biscuits. Now see paragraph I am reading. Munnu saw some strings of flowers in the market. She brought 10 strings and counted flowers in each. There were 40 flowers in 7 strings, 44 flowers in 2 strings, and 36 in the last string. There were 400 flowers in all. She said, "Is she right?" Now, listen. Wherever I stop, there are pictures. जिथं जिथं मी थांबले तिथं चित्र होतं.
मग चित्र आहे, जेव्हा तुम्ही हे रीड करताय तेव्हा चित्राचं तिथं काय नाव आपण बोलतोय, बरोबर आहे. त्याचप्रमाणे लिहिताना तुम्ही काय करायचं, तिचं स्पेलिंग लिहायचं. उदाहरणार्थ मनूज मदर टोल्ड हर टू गो टू द मार्केट. आय नीड हाफ अ किलो ऑफ. तर ह्या पोटॅटोचं स्पेलिंग लिहायचं, पोटॅटोज असं स्पेलिंग लिहायचं. आणि नंतर काय करायचं, अँड टोमॅटोचं असं स्पेलिंग लिहायचं. आणि पूर्ण हा पॅरेग्राफ काय करायचं तुम्हाला कंप्लीट करायचा आहे. ओके. नाव सी प्रॅक्टिस ॲक्टिव्हिटी. आणि ही सगळी ॲक्टिव्हिटी तुम्हाला काय करायची, 2-3 टाइम्स प्रॅक्टिस करायची आहे. आस्क लर्नर टू वर्क इन पेअर अँड रीड अलाउड द पॅरेग्राफ विथ द हेल्प ऑफ इच अदर. मग तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या मित्राबरोबर बहिणीबरोबर ही काय करायचं आहे, बोलायचं आहे. एकाने रीड करायचं आणि एकाने जे चित्र आहे ते बोलायचं आहे तेच. आज स्टुडंट टू चेंज देअर रोल्स. नंतर एकमेकांनी काय करायचं, त्यांचे रोल चेंज करायचे. म्हणजे ज्याने वाचलं त्याने चित्र रीड करायचं, ज्यानं रीड केलं नाही आहे, ज्यानं चित्र रीड केलं त्याने वाचायचं, असं करायचं आहे. एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटीमध्ये काय आहे, फॅसिलिटेटर स्टिक्स पिक्चर्स ऑफ फ्रूट्स, व्हेजिटेबल्स, अदर ऑब्जेक्ट्स ऑर वॉल्स इन द क्लासरूम ऑर हाऊस रँडमली. आता तुम्ही इथं शाळेमध्ये नाही आहे, मग तुम्ही घरी आहे म्हटल्यानंतर घरी काय करायचं, तुमचे पालकांनी काय करायचं आहे, फ्रूट, व्हेजिटेबल किंवा घरातल्या इतर वस्तू ज्या असतील त्या काय करायच्या, तिची चित्र चिटकवायची आणि किंवा चित्र गोळा करायची आणि काय करायचं, तिची नावांच्या स्ट्रिप्स तयार करायच्या आणि त्या तयार करून काय करायच्या, मिक्स करायच्या. एक चित्र आणि स्ट्रिप्स बरोबर एकाखाली एक मुलांना लावायला सांगायचं आहे. उदाहरणार्थ ॲपलचं चित्र असं असेल तर त्याखाली मुलांनी इथं ॲपलची स्ट्रिप लावायची, APPLE ॲपलची स्ट्रिप लावायची. दुसरं चित्र पेन असेल असा, मग ह्याच्याखाली PEN पेन असे नावाची स्ट्रिप्स तिथं येणार आहे. ओके. नाव नेक्स्ट इव्हॅल्युएशनमध्ये तुम्ही काय शिकलात बघा. आता ओरल, रीड अलाउड द गिवन पॅरेग्राफ. तुम्ही तोंडी पॅरेग्राफ वाचायला शिकला. आता रिटर्नमध्ये मगाशी तुम्हाला सांगितलं मी, राईट द गिवन पॅरेग्राफ युजिंग द वर्ड इन्स्टेड ऑफ पिक्चर. तो जो पॅरेग्राफ मी वाचला मुन्नूचा, त्याच्यामध्ये चित्र होती, त्याच्याऐवजी इन्स्टेड ऑफ पिक्चर म्हणजे चित्राऐवजी तुम्हाला तिथं शब्द लिहायचे. जिथं पोटॅटोज होते असे, तिथं काय लिहायचं, पोटॅटोचं स्पेलिंग लिहायचं. ठीक आहे. आता पुढं हे रिटर्न हे काम करायचं आहे तुम्हाला. प्रोजेक्टमध्ये काय करायचं आहे तुम्हाला, कलेक्ट द पिक्चर्स ऑफ फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स अँड प्रिपेअर स्टिक बुक. तुमची स्वतःची एक बुक तयार करायची, स्टिक बुक, आणि त्याच्यामध्ये फ्रूट्स आणि व्हेजिटेबल्सचे चित्र चिटकवायची, त्याच्याखाली त्यांची नावं लिहायची आहेत आणि ती बुक तुमच्या टीचरला प्रोजेक्ट म्हणून दाखवायची आहे. नाव दिशाचा व्हिडिओ हा काय डाउनलोड होत नाही. मेक माय टेक अवे टुडे आय लर्न. आज तुम्ही काय शिकलात रे, टू रीड द पिक्चर्स करेक्टली. चित्र योग्यपणे वाचायला शिकलात. टू लिसन अटेंटिव्हली अँड रिस्पॉन्ड. काळजीपूर्वक ऐकायला शिकलात. टू प्रॅक्टिस इको रीडिंग. आणि तुम्ही प्रॅक्टिस केली टीचरच्या मागं बोलायला किंवा टीचरचं ऐकून बोलायला, स्वतः रीडिंग करायला ह्याची प्रॅक्टिस केली. अशा प्रकारे ही आपली टेम्पलेट नंबर 6 पूर्ण झालेली आहे. कशी वाटली तुम्हाला मला जरूर कळवा. थँक्यू फॉर वॉचिंग.